नमस्ते मित्रांनो, आज होता यात्रेचा मेन दिवस. चला म्हणलं आता जाऊ मंदिरात. आलो येरवळेच म्हणलं बघावं कसं कसं आहे. यांची चाललेली देवाची आरती म्हणलं आता नाही दर्शनाचं नियोजन व्हायचं. चला पुढं बघू नियोजन काय आहे. दर्शनाला मैदाळी गर्दी होती, तिथनं आलो बाहेर. रथावर जी मानकरी असते त्यांची चाललेली सिस्टीम लावायचं. तिथनं म्हणलं चला आता स्टँडवर जाऊन बघू कसं काय आहे गणित. इथं आलो लक्ष्मीच्या रथापाशी, इथं बी चाललेली तयारी. स्टँडवर येऊस्तोवर आपल्याला भेटला रेल स्टार आब्या. त्याला भेटून पुढे आलो तेवढ्यात गडी गटलेलं पुरी वाजे. ह्यांना म्हणलं चला उरका जाऊ रथाकडं आल्यावर आता इथं होती चाललेली तयारी. पालखी बाहेर येऊन रथ निघणार होता गाव फेरीला. देवाची मानकरी आणते ते देव पालखीतनं आणि रथात ठेवून मिरवणूक काढते ते. रथ गेला तिथनं हालून. मग आपण पण म्हणलं चला, ह्यांना म्हणलं चला येऊ पाळण्याकडनं बघून काय काय चाललंय. पाळण्याकडे आलो पण इथं कोणच नव्हतं. हिंडलो इकडे तिकडे आणि गेलो माघारी प्रदर्शन बघायला. प्रदर्शनात आलती जगातली सगळ्यात मोठी म्हैस आपल्या मलवडीची राधा, त्याची आई पण आलती. प्रदर्शन बघून गेलो स्टँडवर बघा गर्दी. रथियाचं टायमिंग झालं त्याच्यामुळे स्टँडवर गच गर्दी होती. बघून खाली आलो ना आपल्याला भेटला आपल्या सातारा जिल्ह्याचा फेमस ब्लॉगर नेहरू आणि ब्लॉगर ओमी पण होता त्याच्यासोबत. तिथनं पुढं आलो सणाच्या डपड्या तालावर तरणार कुंडलिक महाराजांनी डान्सचा ठेका. गाडी म्हणलं चला बसू गाणं म्हणते. ट्रेनमध्ये पहिल्यांदाच बसलेलं उतरतल्या एवढं खास काय वाटलं नाही. ट्रेनमधनं आल्यावर इथं भेटली टीम आपली. त्यांना विचारलं कशी वाटते जत्रा. पुढं आलो की सर फोटोला पोज देऊन उभाच राहिलेलं. नंतर म्हणलं आता अंधारात बघू कसं पाळणं दिसतं, म्हणून परत ना रातचं आलं पाळणं बघायला. रातचं बघा कसं दिसते. बघल तिकडं चकाकते लाईटच लाईट. फिरत राहुल बुवा दीपक बंटी भेटलं. कर बाबा नियोजन पडदिशी. त्यांनी लावलं लालचं नियोजन. दिवसभर जत्रा फिरून येत आलो. जय मल्हार जागरण पार्टी मलवडीचा कार्यक्रम होता मंदिरात. यात्रा फिरून सगळा कार्यक्रम बघायला मस्त वाटलं. मलवडी यात्रेतला तुम्ही कुठला क्षण एन्जॉय केला ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.